एक बातमी शिर्डीतून महत्त्वाची। शिर्डीचं साई मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार आहे। साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळची सुट्टी आणि गेल्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे। साई दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येतात। संस्थानकडे शिर्डी महोत्सवासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या 89 पालख्यांची नोंदणी झालेली आहे। त्यामुळे नववर्षाचं स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने शिर्डीत भाविक येणार आहेत, दाखल होणार आहेत आणि त्याची तयारी ही पूर्ण झालेली आहे। आणि शिर्डीतनं या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवांगे यांनी। गत वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांच्या शिर्डीत जी आहे ती भाविकांची मांदियाळी दिसून येते। ख्रिसमसच्या सुट्ट्यांदरम्यान आणि नवीन वर्षाच्या या सुट्ट्यांमध्ये भाविक जे आहेत नेहमीप्रमाणे शिर्डीमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। साईबाबा संस्थानच्या वतीनं जी नवीन दर्शन रांग आहे त्या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी 12 प्रशस्त असे हॉल साईबाबा संस्थानच्या वतीनं निर्माण केलेले आहे। त्यामध्ये भाविक जे आहेत आता वेटिंग करताना प्रतीक्षा करताना या ठिकाणी दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या जी आहे ती या ठिकाणी दिसून येते। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेले हे भाविक जे आहेत आणि ख्रिसमसमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे। एकंदरीत जर बघितलं तर या नवीन वर्षामध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांना 31 डिसेंबरला मंदिरात जाता येणार आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते साई दर्शनानं भाविक या ठिकाणी करू शकणार आहे। त्यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीनं 31 डिसेंबरच्या रात्री मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि साईबाबा संस्थानच्या वतीनं साई मंदिराला फुलांची आणि विद्युत रोषणाईची अशी आकर्षक सजावट देखील करण्यात आली। एकंदरीत जर बघितलं तर साईबाबा संस्थानच्या वतीनं आलेल्या भाविकांना राहण्याची, भोजनाची आणि साई दर्शनाची उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी केल्याचं दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।